मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत। आज मुख्यमंत्री फडणवीस पुणे, कोल्हापूर आणि सांगलीला भेट देणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते आज पुण्यामध्ये 3000 कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ होणार आहे। त्यात पुण्यामध्ये पेट स्कॅन सेंटरचं उद्घाटन फडणवीस करतील। पेट स्कॅन सेंटर हे गरिबांना उपचार देणारं सेंटर असेल, तर कोंढव्यातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं देखील लोकार्पण होणार आहे। दुपारी 2:15 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचं लोकार्पण फडणवीसांच्या हस्ते होईल। दुपारी 2:30 वाजता महापालिकेच्या विविध विकास कामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन देखील फडणवीस करतील। तर दुपारी 3:30 वाजता फडणवीस पुणे पुस्तक महोत्सवाला भेट देतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। सकाळी कोल्हापूर विमानतळावरती आगमन झाल्यानंतर हेलिकॉप्टरनं इचलकरंजी या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्याला ते उपस्थित राहतील। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सांगलीकडे रवाना होतील। सांगली शहरामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरण सोहळ्याला ते उपस्थिती लावतील। आणि या संदर्भातले अपडेट घेऊयात। आमचे प्रतिनिधी विजय केसरकर सध्या आपल्या सोबत आहेत। विजय, आज मुख्यमंत्री फडणवीस हे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। हा एकूणच दौरा कसा असणार आहे आणि महापालिकेच्या दृष्टीने याला किती महत्त्व आहे? अगदी बरोबर आहे, कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत आणि महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हा दौरा खूप महत्त्वाचा असणार आहे। कारण ज्या ठिकाणी म्हणजे इचलकरंजी या ठिकाणी जे येत आहेत त्या ठिकाणी पहिल्यांदाच महानगरपालिकेची निवडणूक होत आहे आणि पहिल्यांदाच इचलकरंजी महानगरपालिकेवरती भाजपचा महापौर व्हावा अशा पद्धतीची भूमिका आहे ती भाजपच्या सर्व नेत्यांची आहे। त्याचबरोबर पहिल्यांदाच कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये महायुतीही एकत्र जाणार आहे। त्यामुळं कोल्हापूर असेल, इचलकरंजी असेल किंवा सांगली असेल, या तिन्ही ठिकाणी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा हा खूप महत्त्वाचा असणार आहे। कारण तिथले जे स्थानिक नेते आहेत या स्थानिक नेत्यांशी या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चर्चा करणार आहेत। महायुती म्हणूनच आपल्याला समोर जायचं आहे या निवडणुकांना, ह्या देखील संदेश देणार आहेत। कारण आपल्याला माहिती आहे की इचलकरंजीमध्ये इच्छुकांची संख्या ही प्रचंड आहे, कारण पहिल्यांदाच महानगरपालिका होते। त्याचबरोबर पहिल्यांदाच कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये भाजप असेल, शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी हे एकत्र येत आहेत। त्यामुळे या नेत्यांना नेमका काय संदेश देतात मुख्यमंत्री हे पाहणं खूप महत्त्वाचं असणार आहे। बरोबर आहे। अपडेट जाणून घेऊ तुर्तास। धन्यवाद विजय या संपूर्ण माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।